आता झाला आमचा अर्धा गड सोडून, आता राहिला पुन्हा अर्धा. पुन्हा आला आम्हाला तर आता पितो पाणी. आता कैलास मानगत आहे म्हणत काय. तर मित्रांनो, आज आलो आम्ही डोंगरगड मध्ये आणि इथे आहे बुडादेवची गुफा आणि बमलेश्वरीचे मंदिर. तर सुरुवातीला आम्ही घेणार आहोत बुडादेवचे दर्शन आणि नंतर जाणार आहोत बमलेश्वरीच्या मंदिर. हे आपले विशाल काका माहितच आहे, कैलास भाऊ तर माहितच आहे. पुन्हा काही बोलायचं आहे तुला, बोलून घे. हा आहे जो तुम्हाला आमच्या मागच्या साईडला दिसत आहे तो आहे बमलेश्वरी पात्र तलाव, जे एकदम आपला बुडादेव आहे त्या बुडादेवाच्या लगतच आहे. आणि ह्या बुडादेवची माहिती बहुत काही लोकांना माहित नव्हती. पहिलं ये आणि तिथे बमलेश्वरीचं दर्शन करून जाय. पण जसं कचारगडची यात्रा आम्हाला माहीत झाली आणि तिथं असे काही व्यक्ती भेटे आम्हाला जुनेवाले का तुमचा बडादेव हा येतं, बुडादेव आहे. तर माहिती झाल्यावर मी जवळपास 15-20 वर्ष अगोदर आलो होतो. तर तिथं म्हणजे रस्ता बरोबर नव्हता, तराच्या पारीनं काटाकाटाने या लागेल, तिथं दर्शन घ्यायला जावं लागेल वाकत ह्या दरीमध्ये. पण आता पायऱ्या झाल्या जाग्यापर्यंत, रस्ता भोवताल झाला तलावाच्या आणि चांगली सुधारणा झाली, याचा मला अभिमान वाटते. जय सेवा. तर मित्रांनो, आता चालू आम्ही बुडादेवच्या गुफेकडे. चावल और रोहत का पूर्णाचल जहाँ पेंगुड़ी बना हुआ है हमारा, उनके ऊपर ही लोगों का फूल और चावल अर्पित कीजिएगा. तमन्ना मकाम सरात अली से 100 रुपये, प्रवीण नामदेव मंडली निमगांव से 20 रुपये, सुंदर संतोष तनाजे साली से 100 रुपये, जिया सेनी से 200 रुपये, उमा प्रसाद मसलाम कतई जिया सेनी से 50 रुपये, हमेशा मसलाम कतई जिया सेनी से 50 रुपये, मनवार उनके मनवार उनके सीरत है काफी मोक्सी तो 50 रुपये समझते सभी करताओं को फिर से बुलाते हैं. सेवा समिति की तरफ से बहुत बहुत सेवा दिया. तर मित्रांनो, या बाजूने बुडादेवच्या गुफेकडे जाण्याचा मार्ग. तर आता झाले आमचे बुडादेवचे दर्शन आणि आता जातो आम्ही बमलेश्वरीच्या मंदिरात. आता आम्ही चाललो बमलेश्वरी मंदिरात. त्या दिवशी आम्ही कचारगडचा गड चालला, आता बमलेश्वरीचा गड. चला मग. थोडशे दूर चालले लागले पुन्हा ते दम टाकाले. काही हे कैलास गेला असते तिकडे बसून समोर दम टाकत. आता त्यालेच का म्हणून आता मला दम आला. आमचा कॅमेरामॅन दम टाकत आहे फस. आमच्यातला सर्वात एनर्जेटिक माणूस ते तिकडं विशाल काका.
अरे काम थकला का मुरली मामा? हा अरे पाय दुखायला लागले म्हणते मुरली मामा. तर आता आम्ही थकलो थोडस. आता आम्ही खातो दम. इकडं मुरली मामा, इकडं कैलास थोडसा. तो तर पहिलेच थकते म्हणा. सर्वांच्या आंधी तो थकते. आमचा आणि जो विशाल का तो एनर्जेटिक तो गेला समोर. आणि हा आहे बमलेश्वरीचा नजारा. इकडं आता टाकू राहिले नाव नाही जरा दम पूर्ण. आता झाला आमचा अर्धा गड चढणं. आता राहिला पुन्हा अर्धा. काही पित आहे पाणी आणि काही करताय चढाई. आमच्यातला फक्त एकच माणूस थकला नाही तुम्हाला. का खाते का नाही माहित नाही. अजून कसं दम नाही ना काही नाही. कोणती जडीबुटी खाते का माहित नाही. कंद मुराचा ज्यूस पिते. आमचा निघू राहिला दम ना. तू हुई नाही ना चुई नाही. बिलकुल जसा होता सपाट मैदानावर चालते तसा चालू राहिला तू. आता श्रवणनं पाहिले हरण आणि हरणासोबत काढतो म्हणे तो फोटो. आता तो फोटो काढत आहे हरणासोबत. चलो रे भाई साहब आगे. कैलास वर तर 5 जाते. अरे बाबा पुन्हा हायस म्हणत जाते. येतं आम्ही आता पुन्हा बसलो. कचारगड पेक्षा बी येतं पुन्हा जास्त दम लागत आहे आम्हाला. इकडं मग पुन्हा मुरली मामा बसला. इकडे आपले जवान पुट्टे बसले पुन्हा नवे तूरने. आता आम्ही तर झालो आता म्हातार. कॅमेरामन जेव्हा म्हणलं तेव्हा दमच टाकत राहते तो. कॅमेरामॅन आमचा कैलास थोडसम. चला तर जातो आता समोर. घेतो पुन्हा चढाई. काही गेले समोर. झाली आता एनर्जेटिक माणसाची एनर्जी खतम झाली. तो आहे आता इथं दम टाकत. आम्ही वरून आलो तर तो आपल्या इथं फोटो काढत. झाली एनर्जी खतम. आता काहीतरी कारण आहे. तुमची वाट पाहिजे आमचं काहीतरी कारण आहे. वालं कारण आहे. काहीतरी कारण आहे. काहीतरी कारण आहे. काहीतरी कारण आहे देत आहे. चाल रे बापू. अरे वा चाल रे बापू. चाल रे बापू. टाकलं दे. टाकलं दे. चलो तिकडून लवकरच येते मग. चढायला थोडं जमलं. हे कोणतं झाड? पुन्हा झाड तिच्या दगड आहे मधून मोठं जात. मूर्ती काय दिसली का? कुठं दिसली तुला? पहिला आहे ह्या आमचा कॅमेरामन. पुरा थकून आहे तू.
तर मी पायऱ्या चढू चढू थकलेला आहो आणि माझा आहे शनिवार. उपास असल्यामुळे जास्त काही चालता येत नाही. आता काय झालं, उचलून येणार एवढं मोठं गोष्ट. तर हळूहळू पायऱ्या चढत बसत चाललो मी. झालं तर नेतो त्याले, नाही चढत आलं त्याला वळडत नेतो, पण नेतो त्याला वर. तुम्ही सर्वात जास्त दम त्याला येते पहिले, मग येते मले. तर आता जातो पुन्हा आता समोरची चढाई करायला. नाग मंदिर समोर नाग मंदिर दिसते तिथं. आता झालं आमचं नाग मंदिराचं दर्शन. आता पुन्हा जातो समोर चढाईवर. ओ भाईसाहेब, आता पुन्हा अजून चढाई आहे तिकडं. पुन्हा आला आम्हाला तर. आता पितो पाणी. तिसरी वेळ बसलो आम्ही. पुन्हा अजून बाकी आहे, पुन्हा चढाई आमची इकडे. चला पुन्हा करतो आम्ही आता चढाई चालू. हो कैलास पुन्हा पाण्यावर आला. पाणी आता करतो आम्ही. पाणी पिलं सगळे ना. कैलास झाला पुन्हा सज्ज. आता करतो आता समोरची चढाई आम्ही. चल रे बा. पुन्हा अजून चौथी वेळा तिकडून मागं बोट घेऊन 5 वेळा सांगत आहे ती. इकडे आता तुमची गुफा. गुफेच्या वरती जायला लागते. पुन्हा वर जात आहे. कैलास थांब म्हणे थोडसा म्हणून थांबलो, नाहीतरी आम्ही थांबत नव्हतो. पुन्हा जात होतो वर. पाणी प्या. त्याचा आज उपास आहे म्हणते. पुन्हा समोरची चढाई करायला लागते. चालू आता केली पुन्हा आम्ही समोरची चढाई चालू. कोणी इकडूनच पकड. पुन्हा समोरची चढाई. आता आलो आम्ही तर जवळ. केल्या बा तुला बोलवा पाहिजे. माझा
आता झालं आमचं दर्शन करणं. आता आम्ही वरतो दाखवतो तुम्हाला खालचा नजारा कसा काय आहे हो दगडावरून जाते ना ठीक आहे. आता आमचे फोटो पाहिजे. पागल केले फुगून गेला काय. एवढंच काय बे, कुठेतरी आहे वाटतं. मागच्या वेळी देख रोशन देख लेना फोटो वही बात ये पकड़ के जाते हैं मार रहा है विशाल के. आता कैलास मानगत आहे म्हणत काय यावर्षी बाळदेव माझ्या चांगली आहे ना भक्ती ना. बांधल्या बांधल्या ह्या वर्षी होते तू एक. तर मित्रांनो आता तिकडं चालू आहे उडण कटोली जाणे आहे ना, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो आता झालं आमचं बमलेश्वरीचं दर्शन. आता व्हिडिओ करतो आता इथून खता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा, चॅनल सबस्क्राईब जरूर करा. तर जय सेवा, जय जवान.